बळियाचे अंकित बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला हा संसार केला षडवणीचा जनतन धन केले तुनाही समान लाथाळीला हा संसार केला षडवणीचा तुका म्हणी आता आम्ही मुक्तीची माथा लाथाळीला हा संसार केला षडवणीचा मार पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती जयाचे केलिया स्मरण होई सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या जय जय श्री राधा जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन शरण शरण हनुमंता तुम्हारो रामचंद्र काय भक्तीचा बळियाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाथाळीला संसार
गेला सर्वमीचा प्रस्तुत कीर्तनशील करता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनी वैराग्य मूर्ती देहू निवासी परमार्थाची जी कळस काढल्या गेले श्री संत तुकोबरायांचा 4 चरणाचा आणि साधकाच्या जीवनामध्ये स्वसाधनेच्या बलावर प्राप्त झालेल्या बलाचं वर्णन करणारा अभंग या ठिकाणी सेव करता निवडलेला आहे. ठला अखिल कोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक रुक्मिणी प्राण वल्लभ पांडुरंग पंढरीश परमात्मा त्या परमात्म्याच्या असीम कृपेने गेल्या 14 वर्षापासून गोंधापूर या ग्रामामध्ये संतांच्या चरणरजाने पावन झालेल्या या भूमीमध्ये आईसाहेब रुक्मिणी श्री विठ्ठल रुक्मिणी वर्धापन दिन सोहळा गेल्या 14 वर्षापासून आपण या ग्रामामध्ये हा उत्सव साजरा करत आहात. त्यानिमित्तानं संगीतमय श्रीमद भागवत कथा जे जीवनाची व्यथा दूर करण्याचं सामर्थ्य ज्या कथेमध्ये आणि ज्यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात आमचे पंडित श्री सुरेशचंद्र शास्त्रीजी नाही का यांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण करत आहात. सुंदरसं नियोजन आहे दादा. उत्सव म्हटलं तर त्या उत्सवाला काय असते वातावरणाची गरज असते. कशाची? वातावरणाची. आणि जेवढं तुम्ही वातावरण करसाल तेवढा वातावरणामध्येच कार्याचा आनंद प्राप्त होत असते. सहज आनंद प्राप्त होत नाही. सुंदर असं वातावरण आहे. आईसाहेबाच्या पांडुरंग पंढरीश परमात्म्याच्या या धर्ममंडपामध्ये सर्वप्रथम मी तुमच्या गावकरी मंडळींना या ठिकाणी धन्यवाद देतो की उद्याचं जे भविष्य आहे का उद्याच्या भविष्याला या धर्ममंडपामध्ये आपण उभं केलं त्याबद्दल सगळ्या वडील मंडळीला या ठिकाणी मी माझ्या अंतःकरणापासून धन्यवाद देतो. गरज आहे ना दादा या असलेल्या आजच्या विज्ञान युगामध्ये जर आमचा तरुण या धर्ममंडपामध्ये उभा राहत असेल ना तर निश्चित सांगतो कोणी आईला असं वाटत नाही दादा तो धर्ममंडपात उभा असला पाहिजे. कोणी आईला असं वाटतं तो ढाब्यावर असला पाहिजे फुटाने खाल्ले पाहिजे. वाटते का? नाही वाटत ना. प्रत्येक आईला असं वाटतं की माझा मुलगा टाळकरी असला पाहिजे, कीर्तनकार असला पाहिजे, मृदंगाचार्य असला पाहिजे, गायक असला पाहिजे नाही का. मग त्यासाठी आईनं संस्कार सुद्धा केले पाहिजेत. आणि तुमच्या गावाला धन्यवाद आहेत. एथ वडील जे करते तया नाम धर्म ठेविती येर अनुष्ठिती सामान्य सकळ मोठ्यांनी कधी चुकू नये दादा. आणि ज्या ज्या वेळेस मोठे चुकले ना त्या वेळेस या देशावर संकट आलं नाही का. ज्या ज्या वेळेस मोठे चुकले ना त्यावेळेस या देशावर संकट आलं. पण आज मला आनंद वाटते की माझा तरुण या धर्ममंडपामध्ये म्हणजे आमचं जे उद्याचं भविष्य आहे त्या भविष्याला चांगली वाटचाल आहे नाही का. सगळे गावातले टाळकरी मंडळी आहेत ना. गावातलेच आहेत ना सगळे. हो. आमच्या ठोंबरे बाबाच्या विनंतीवरून आणि गजानन महाराज संस्थानमध्ये ज्यांनी आपलं जीवन समर्पित केलं नाही का आमचे हरिभक्तप्रायण आमचं श्रद्धास्थान आणि ज्यांचं बोट धरून परमार्थामध्ये आमची वाटचाल आहे नाही का आमचे हरिभक्तप्रायण गोविंद महाराज. अरे अशा असंख्य असलेल्या जीवाला सोबत घेऊन त्यांना आनंदानं या विश्वामध्ये आपले पंखाची ऊब देऊन नाही का मोठं करायचं आमच्या बाबापासून शिकायचं नाही का. आमच्या बाबानं खूप मोठं केलं महाराज. अरे खूप लोकांना पुढे नेलं नाही का आणि जीवन आपलं समर्पित केलं. संत गजानन महाराज जे योग्यांचे राजे आहेत नाही का त्यांच्या चरणी आपलं जीवन समर्पित करणारे. आणि आज तुमचं भाग्य आहे की या धर्ममंडपामध्ये आणि माझंही सुद्धा भाग्य आहे का बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करून माऊली रिजे जेवी. अरे लेकराचं कौतुक पाहण्याकरता मायबाप असले पाहिजे दादा. बाकीचे दूरचे किती असू द्या पुन्हा दूरच्या माणसानं किती आपली पाठ थोपटू द्या पण ज्यावेळेस आपले माणसं आपलं कौतुक पाहतात ना त्यावेळेस त्या जीवाला सुद्धा आनंद असते. आज माझाही सुद्धा भाग्याचा दिवस आहे नाही का. आणि आता आमचे गोपाल दादा निवृत्ती दादा आमचे बरेच दिवसच्या कार्यक्रमामध्ये भेट होत राहते नाही का. आमचे गोपाल महाराज आहेत तुमच्या गावाला ब्रह्मरसाचा आनंद देण्याकरता आले नाही का. आमचे विशाल दादा नावातच विशालता आहे नाही का. नावातही विशालता आहे आणि तुम्हाला देत असताना इथं आनंद ब्रह्मरसाचा
मृदंग का तुम्हाला वाजवता येत नाही का? नाही का? कोणालाही वाजवता येते. हात टाकला म्हणजे आवाज तर येणारच आहे ना. पण तो कसा वाजला पाहिजे? तो आमच्या विशाल दादा सारखा वाजला पाहिजे. नाही का? अहो, इकडे गायन तुम्हालाही करता येते. पिक्चरचं गाणं मस्त म्हणतो की नाही? हा, पण कीर्तनामध्ये कशी चाल म्हणायची आमच्या निवृत्ती दादासारखी, नाही का? आमच्या गोपाल दादासारखी सुंदर नियोजन आहे दादा. आणि अशा नियोजनामध्ये प्रसन्न करणारं वातावरण, वक्त्याला वातावरण प्रसन्न असताना दादा अंतकरणातून त्याच्या सहज शब्द निघतात आणि ते शब्द सुद्धा रत्न होतात. आमचे विनेकरी बाबा 70 वर्षाचे 60-65 तर आहास ना बाबा? हा, 65. आणि आता 4 तास कीर्तन होणार आहे. आज आपण सगळा नियम तोडून टाकू, नाही का? उभं राहसान ना. याला म्हणतात तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नाही का? या वयात सुद्धा संप्रदायाचं आपलं असलेलं, नाही का, संप्रदायाचा सन्मान घेऊन ते जर उभं राहत असतील तर खरंच त्यांना माझे या ठिकाणी साष्टांग दंडवत आहे. आमचे परशुराम दादा सुद्धा या ठिकाणी आले. दादाचं गावही जवळ आहे, नाही का? कधी कधी महाराज एक मृदंगाचार्य सापडत नाहीत, नाही का? पण आज आमच्या जवळ 2-2 मृदंगाचार्य आहेत. ही नाही वा, भाऊ आहेत का? मृदंगाचार्य कोण आहे? गौरव दादा. वा, सुंदर. उत्सव साजरा केला पाहिजे. का केला पाहिजे? उत्सवाचा अर्थ सांगू का? तुम्ही महिला मंडळी आहात म्हणून सांगतो. उत्सवाचा अर्थच असा आहे साध्या भाषेमध्ये, उतू जाणे. उतू जाणे. कधी जाते डाळ उतू? आता तुम्हाला कुकुरात काही दिसत नाही. पहिले पातेल्यात ह्या जुन्या बाया डाळ टाकायच्या आणि त्या डाळीला ज्यावेळेस तापवल्या जात होतं त्यावेळेस ती डाळ उतू जायची. हा, पण कधी उतू जायची? तिचा प्रवास उंच उंच तिनं जावं, उंच उंच तिनं भरारी घ्यावी, तर त्या डाळीला तापणं महत्वाचं आहे दादा. आणि ती ज्यावेळेस तापल्या जाते त्यावेळेस तिचा प्रवास ऊर्ध्व गतीला जातो, नाही का? खालच्या दिशेला नाही, ऊर्ध्व गतीला. ते उंच उंच जाते, त्याला म्हणतो आपण उतू आलो, नाही का? आपलाही प्रवास सामान्य जीवाचा अज्ञानातून ज्ञानाकडे जावं, उंच उंच भरारी घ्यावी, नाही का? त्याकरता ज्ञानाचे आणि सत्कर्माचे डोळे, नाही का, डोळे असले पाहिजेत माणसाला. आणि ज्ञान आणि त्या ज्ञानाला सत्कर्म कसं करावं याचं ज्ञान फक्त या धर्ममंडपामध्ये प्राप्त होते, या उत्सवामध्ये प्राप्त होते. आज आमच्या तरुणाला उंच भरारी घ्यायची असेल ना दादा, का गरुडाचे पांख हाती ते कवण्या उपयोगा जाते, तैसे सत्कर्माची उपकेट हाती ज्ञानेवीन. ज्ञान नसेल महाराज तर तो उंच भरारी घेऊ शकत नाही. गरुडाच्या ठिकाणी क्षमता आहे, उंच भरारी घेऊ शकतो दादा, आणि आपल्या लक्षाला सुद्धा साधू शकतो, एवढी ताकद त्याच्या ठिकाणी आहे. पण त्याचा तो जर आंधळा असेल तर तो काहीच करू शकत नाही. म्हणून आमच्याही असलेल्या तरुणांना त्यांना उंच उंच भरारी घ्यावी असं वाटत असेल तर उत्सव झाले पाहिजेत. आणि उत्सवानं काय होतंय? आमच्या अंतःकरणामध्ये चांगल्या विचाराचं बीजारोपण होते. बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत, नाही का? तुकाराम महाराज या अभंगाच्या द्वारे बळीयाचे अंकित आम्ही झालो, त्यामुळे काय झालं? आम्ही बलवान झालो असं म्हणतात. त्या बलाच्या असलेल्या सामर्थ्यानं तुम्ही काय केलं महाराज? महाराज म्हणतात आम्ही या बलाच्या सामर्थ्यानं लाथाडीला संसार केला षडउर्मीचा मार. महाराज अजून काय प्राप्त केलं त्या बलावर? जनतन धन केले तृणा समान, नाही का? हो, अजून काय प्राप्त झालं बाबा? तुका म्हणे आता आम्ही मुक्तीच्या माथा. 4 पुरुषार्थापैकी सर्वात शेवटचा जो पुरुषार्थ आहे साधकाच्या जीवनामध्ये तो प्राप्त व्हावा, तो शेवटचा पुरुषार्थ आहे कोणता? मोक्ष. आणि आम्ही त्या मोक्षाच्याही माथ्यावर पाय दिला असं या ठिकाणी संकोच अभंगाचा सांगण्याचा प्रयत्न केला. साधनेच्या बलावर प्राप्त झालेलं बल
नाही का. आणि त्याचं वर्णन करत असताना बलाचे प्रकार शास्त्रानं खूप सांगितले बाबा. खूप बलाचे प्रकार आहेत नाही का. त्यामधील आपण पाहू थोडक्यात काही बल आहे. शारीरिक बल असेल नाही का, कौटुंबिक बल असेल, सत्तेचं बल असेल आणि संपत्तीचं बल असेल, बुद्धीचं बल असेल नाही का. शारीरिक बल कशाला म्हणतात बाबा, कशाला म्हणतात. एखादा माणूस पैलवान आहे आणि ते असलंही पाहिजे. सांगू तुम्हाला, अरे छत्रपती संभाजीच्या जीवनातला काही प्रसंग आहे माहिती आहे का. 7 फूट उंची आहे, 35 भाकरी एका टाइमला न्याहारीला पाहिजेत एवढं शरीर आहे नाही का. आणि आयुष्यभर कधीही लढाई हारले नाहीत. शेवटी आपल्याच माणसानं दगा दिला गणोजी शिर्केनं, पण शरीराच्या ठिकाणी बल होतं म्हणून. हे शारीरिक बल आहे आणि तेही तेवढंच महत्वाचं आहे. शारीरिक बलाच्या पुढे सत्तेचंही बल चालत नाही, संपत्तीचंही बल चालत नाही, कौटुंबिक बल सुद्धा चालत नाही. एखादा पैलवान असू द्या आणि जंगलामध्ये तो एकटा असेल आणि त्याला जर सत्य मुख्यमंत्री जरी भेटला तरी मुख्यमंत्र्याला कोणाचं ऐकावं लागेल, त्या पैलवानाचं. का? कारण शारीरिक बल आहे नाही का. दुसरं बल आहे कौटुंबिक बल. कौटुंबिक बलाचंही तेवढंच महत्व आहे या विश्वामध्ये. कौटुंबिक बलाचं एखादा अगरबत्ती शॉप माणूस, माझ्यापेक्षा बारीक समजा परशुराम है ना, एखाद्या चौकामध्ये जावं, तिथं 50-60 माणसं बसलेले आहेत, त्यामध्ये पैलवान बसलेलं आहे, गावातला बलाढ्य माणूस आहे आणि त्याच्या श्रीमुखात द्यावी तरीही बिचारा तो काही करत नाही. का? त्याला विचारलं बाजूच्या माणसाने, का हो बाबा, तो अगरबत्ती शॉप माणूस येतो, तुम्हाला श्रीमुखात मारून जातो तरी काही करत, तुम्ही का काही करत नाही? चिल्लर माणूस आहे ना तो. त्यावेळेस तो माणूस म्हणते, बाबा तो चिल्लर आहे पण त्याच्या घरचे ठोक आहेत. घरचे एक खट्ट्या येतात राजा आणि कुत्र्यासारखे लचके तोडतात म्हणून त्याला मारलं. हे कोणतं बल आहे? कौटुंबिक बल आहे. तिसरं बल सत्तेचं आहे. सत्तेच्याही बलाला तेवढीच किंमत आहे दादा. एखादा कलेक्टर जरी असला ना तरी त्याला सत्तेपुढे झुकावं लागते. हे सत्तेचं बल आहे नाही का. दुसरं अजून बल, चौथं बल येते बुद्धीचं बल. आणि बुद्धीचं बल ही सगळ्यात महत्वाचं आहे नाही का. बुद्धीच्या सगळ्या बलाचा नाद करायचा दादा. सगळ्या बलाचा, सत्तेच्या बलाचाही नाद करायचा, कौटुंबिक बलाचाही नाद करायचा, शारीरिक बलाचा एकदा नाद केला तरी चालेल, पण बुद्धीच्या बलाचा नाद करायचा नाही, कारण ते बल याही पेक्षा श्रेष्ठ आहे नाही का. तुमचे माऊली तर म्हणतात, बुद्धीचे वैभव अन्य नाही एका केशरात सकळजी, एका केशरात सकळजी, एका केशरात सकळजी, एका केशरात बुद्धीचे अन्य नाही तुझे, एका अन्य नाही तुझे. या विश्वातली संपत्ती एका बाजूला दादा आणि बुद्धीची श्रीमंती एका बाजूला. एवढं सामर्थ्य बुद्धिबलाचं आहे का. एक सांगू का दादा, एकदा जर ती शक्ती प्राप्त झाली ना, तीही सात्विक मार्गातून बल प्राप्त झालं ना बुद्धीचं, तर माऊली म्हणतात, जैसी दीप कडिका धाकुटी परी बहुते जाते, प्रगटी तैसी सद्बुद्धी ही थेकुटी म्हणू नाही का. बुद्धीला थेकुट म्हणता येत नाही. एकदा ती सात्विक रूपानं प्रगट झाली तर तिचंही बल खूप मोठं आहे दादा. बुद्धीचं ते श्रीमंती आहे. तुम्हाला सांगू बुद्धीची श्रीमंती, या सकामाजी प्रथम राजा भोज उत्तम. या सकामध्ये एक राजा जन्माला आला. राजा, त्याचं नाव आहे भोज राजा. आणि त्या भोज राजाच्या दरबारामध्ये एक चातुर्यवान, बुद्धिमान, बलशाली कोण होता? बुद्धीच्या बलानं परिपूर्ण असलेला कालिदास नावाचा कवी.
त्याचा प्रभाव असा आहे दादा की त्याच्या प्रभावानं आपला परिसर सुद्धा प्रभाव असतो माणसाचा. एकदा विशाल दादाकडे पाहिलं की तरुणाला असं वाटते माझ्या हातूनही असा बोल निघाला पाहिजे, माझ्या हातूनही असं नाही का मृदंगातून आवाज आला पाहिजे आणि लोकांनी ते ऐकलं पाहिजे, नाही का. एक गुण असेल तर त्याचा आदर्श समाज घेत असतो दादा. तसा कालिदासाचा आदर्श घेतला समाजाने आणि त्या भोजराजाच्या दरबारात लहान मुलं सुद्धा काय करत होते, संस्कृत मध्ये गायन करत होते दादा. हा प्रभाव आहे कशाचा, बुद्धिमानाच्या असलेल्या ठिकाणी बलाचा, ते बुद्धीच्या बलाचा परिणाम आहे. मग त्या राज्यामध्ये एक दिवस एका मूर्ख माणसानं यावा. मी बोलून राहिलो बुद्धीचं बल कशाला म्हणतात, नाही का. त्या एका मूर्खानं आल्यावर त्या ठिकाणी कालिदासाची भेट घ्यावी आणि म्हणावं की महाराज मला राजापासून काहीतरी बक्षीस भेटलं पाहिजे. तो कोण आहे, तो मूर्ख आहे आणि मूर्खाला राजापासून अपेक्षा आहे बक्षीस भेटायची. परिस्थिती गरिबीची आहे दादा. कालिदासाने सांगितलं हरकत नाही दादा, मोठ्या माणसाचे विचार सुद्धा मोठे असतात. तो सामान्य त्याच्याजवळ गेला तरी त्याला सन्मान दिलं पाहिजे. आपल्याजवळ एखादा मूर्ख जरी आला तरी मोठ्या माणसानं त्याला समजून घेतलं पाहिजे, हा नियम आहे. आणि मोठं त्यालाच म्हणतात जो मूर्खालाही समजून घेते, नाही का. कालिदासाने सांगितलं हरकत नाही दादा, फक्त करावं काय लागेल, तुला माझ्या विचारानं चालावं लागेल, मी म्हणीन तेवढंच, नाही का, तसंच आचरण करावं लागेल. आणि त्याकरता कालिदासानं एक पालखी आणली. त्या पालखीमध्ये त्याला बसवलं, भगवे कपडे घातले अंगात. मी सांगून गेलो तुम्हाला की कोणतंही कार्य करायचं असेल तर त्या कार्याला काय पाहिजे, वातावरण निर्मिती पाहिजे. साधं कार्य यालाही वातावरण पाहिजे दादा, नाही का. वातावरणाशिवाय तेही कार्य होत नाही. लक्षात आलं ना. तर तसं त्या ठिकाणी कालिदासानं ठरवलं आणि त्याला बसवलं भगवे कपडे. राजाला निरोप दिला की महाराज 32 वर्ष झाले मौन माणूस आहे, साधना करणारा. तो माणूस आपल्या असलेल्या तुमच्या राज दरबारामध्ये येतय, तुम्हाला आशीर्वाद देण्याकरता येतय. पालखीत बसवलं महाराज. पालखीवर 4 जण नेणारे आहेत, नाही का. आणि रस्त्यानं जात असताना त्याला सांगितलं की बाबा एवढंच बोलायचं राजाच्या पुढे, केवढं, आशीर्वाद गा राया. लक्षात आलं ना, आशीर्वाद गा राया, एवढंच बोलायचं. तो पाठ करत बसला, कारण मूर्ख होता ना. रस्त्यानं पाठ करत राहिला, तेवढ्यात रस्त्यानं उंट आला. आणि उंटाला काय म्हणतात संस्कृत मध्ये, उशरट म्हणतात. काय म्हणतात, आणि त्यानं तो उंट कधी पाहिलाच नव्हता. आणि त्या सेवकाला विचारते तो प्राणी कोणता आहे. त्यांनी सांगितलं की बाबा याला काय म्हणतात, उशरट. तो आशीर्वाद बोलला, काय म्हणू लागला, उशरट गा राया, उशरट गा. रस्त्यानं चालली महाराज पालखी, आशीर्वाद गा राया विसरला. आणि राजाच्या राज दरबारामध्ये यावं, राजानं राजसिंहासनावरून खाली उतरावं. आणि जसं राजा जवळ आला, दर्शन घेतलं, आणि तसंच हा म्हणते उशरट गा राया. आता तो कालिदासाचा राजा आहे ना, राजा. त्यावेळेस कालिदासाला म्हणावं कोण मूर्ख आणला, कालिदास कशाला आणलं, याला करायला अंदर, नाही का. पण सोबत बुद्धिमान आहे. आणि कालिदासानं सांगितलं महाराज तसं नाही. अरे 32 वर्ष झाले जो माणूस मौन साधना करतो, मोठ्या माणसाचे शब्द सुद्धा तसेच असतात ना बाबा. मोठे शब्द असतात, आपल्याला ते कळत नाहीत. आपल्याला वाचारताना त्याचा अर्थ वेगळा वाटत असेल, पण त्याचा अर्थ वेगळा आहे महाराज. उ म्हणजे उमा, श म्हणजे शंकर, र म्हणजे रक्षण, नाही का. आणि ट म्हणजे टकारो घन गर्जती. अरे शेतकरी दादा जसा प्रसन्न होतो ना बाबा, कधी ज्यावेळेस ढग वर्षाव करतात, मेघ वर्षाव करतात आणि सुकलेलं पीक आनंदानं डुलते ना, त्याप्रमाणे उमे सहित, नाही का, शंकरजी तुमचं रक्षण करो, असा त्याचा अर्थ आहे. राजा प्रसन्न झाला आणि राजानं काय दिलं, बक्षीस दिलं. कशाचा परिणाम आहे दादा हा. एका मूर्खाला सुद्धा मुखातून चुकीचे शब्द निघाल्यावर त्या असलेल्या बुद्धीचं चातुर्य आणि त्या बुद्धीचं बल आहे. याच्याही पेक्षा सांगू का पुढे, याच्यानंतर एक राजा जन्माला आला. त्या राजाच्या राज दरबारात बिरबल नावाचा बुद्धिमान प्रधान होता. सांगतो तुम्हाला, पहा बुद्धीचं बल कसं असते. एक दिवस बिरबलजी आपली
पूजन करत होते, देवाचं पूजन करत होते. करता करता तेवढ्यात निरोप आला की महाराज तुम्हाला बोलावलं राजानं, नाही का. आणि राजाचं बोलावणं आल्यावर गेलंच पाहिजे बाबा, नाही का. म्हणून पूजन राहिलं, पूजा राहिली, अर्ध्यावर पूजा सोडली आणि बिरबलजी निघाले आणि विचारलं महाराज काय काय गडबड आहे, कशासाठी बोलावलं. अकबरानं सांगितलं काहीच नाही राजा, आपल्याला फिरायला जायचंय. मनात दुःख झालं की पूजन करत असताना देवाची पूजा बाजूला करून फक्त फिरायसाठी जायचं. पश्चाताप झाला. पण राजाचं महाराज शब्द आहेत, निघावं लागलं. राजाची सत्ता आहे आणि त्या सत्तेबरोबर जावं लागते आणि झुकावं लागते. पण त्या ठिकाणी बिरबलजी निघतात, अंतकरणात दुःख आहे. आणि जात असताना रस्त्यानं अकबर सोबत आहे राजा, आणि रस्त्यानं जात असताना त्या तुलसी मातेचं काय दिसलं, वृक्ष दिसला. आणि बिरबलजी त्या ठिकाणी काय करतात की माझी पूजन राहिलं, अर्ध राहिलं, माता आता एवढ्यानं तुझं पूर्ण दर्शनही पूर्ण झालं आणि माझं पूजनही. अकबरजीनं म्हणावं बिरबलजी कोण्या धर्मात कोण्या काळात जगता तुम्ही, अजून वृक्षांना तुम्ही आई म्हणता, माय म्हणता, माता म्हणता. हो महाराज, तो आमचा धर्म आहे ना बाबा. आमच्या धर्माच्या नुसार आमच्या धर्मात सांगितलेलं आहे वृक्षावर प्रेम केलं पाहिजे. वृक्ष बल्ली आम्हा सोयरे, नाही का. आमचे ते सोयरे आहेत बाबा. या सृष्टीचं रक्षण करण्याकरता, या सृष्टीला ऑक्सिजन देण्याकरता, या सृष्टीला चांगलं ठेवण्याकरता तेवढीच वृक्षाची गरज आहे. म्हणून ती आमची माता आहे. आणि दोन्ही टाइमला सकाळी आणि संध्याकाळी 24 तास ऑक्सिजन देणारी कोण आहे, तुलसी माता आहे. म्हणून ती आमची माय आहे. महाराज अकबरजीनं जावं, ते तुळशीचं झाड उपटून फेकावं आणि सांगितलं की तुझ्या मायला, नाही का, उपटून फेकलं. दुःख झालं महाराज. रस्त्यानं निघाले. पण सांगू, बुद्धिमान माणसाचं वैर करायचं सत्यवाल्याचं करा, संपत्तीवाल्याचं करा, पण बुद्धिमानाचं वैर करायचं नाही. चालले रस्त्यानं चालता चालता एक वृक्षवेल दिसला आणि त्या वृक्षवेलाला सुद्धा काय केलं, दंडवत केलं. कोण, बिरबलजीनं. अकबरनं विचारलं की का हो आता काय. हे म्हणे आपले बाबा आहेत. कोण आहेत, हा हे आपले बाबा आहेत. राग आला महाराज अकबरजीला आणि गेले. आणि तो वेल उपटला आणि पूर्णचं पूर्ण असं चुराळा करून. तो वेल कशाचा होता, काचकुईऱ्याचा. हा, एका मिनिटात काय सुरू झालं सी. बिरबलजी ये क्या हो रहा, बिरबलजी ये क्या हो रहा. बिरबलजी म्हणतात की महाराज वो तो मेरी माँ थी, गरीब थी. वो मेरी माँ थी, गरीब थी, लेकिन बुढ़ा गरीब. हाँ, वो मेरी माँ का बदला ले रहा है. कशाचा परिणाम आहे दादा, हा बुद्धीच्या बलाचा परिणाम आहे. कशाचा, बुद्धीच्या बलाचा. चौथं बल आहे, पाचवं बल आहे कोणतं, पाचवं बल आहे संपत्तीचं बल. ठाला संपत्तीचं बल महाराज किती मोठं आहे. यशास वित्तम सनरा कुलीना, नाही का. अरे ज्याच्याजवळ पैसा आहे त्याला कुलवान म्हणतात महाराज. तो दिसायला कसाही असू द्या, कसाही समजतो, कसाही दिसायला कसाही असू द्या, कसाही, तरी लोक म्हणतात तो चांगला आहे. काय हो, तो कुलवान आहे. एका माणसाला विचारलं का हो तुम्ही मुलगी त्या घरात दिली, तो कुलवान आहे की नाही. त्यानं सांगितलं की बाबा त्याच्या घरी 50 एकर जमीन आहे, नाही का. अहो घरी 4-5 ट्रॅक्टर आहेत. मग तो का कुलवान नसेल का. अरे पैशानं तुम्ही कुलवान समजता, ही परिस्थिती आहे महाराज. पैशानं तुम्हाला कुलवान समजल्या जाते. यशास्वी वित्तम सनर कुलीना, नाही का. सर्वे गुणान कांचनम आश्रयंती. सगळे गुण माणसाला येतात कधी, जर संपत्ती असली, नाही का. संपत्तीनं काय माणसाला इथला सन्मान भेटते हो बाबा. तो कसाही दिसायला असला त्याला बोलता येत नाही महाराज. सयेव वक्ता सचदर्शनीय, नाही का. हो त्याला बोलता येत नाही. तो जर 26 जानेवारीला त्याला बोलावलं ना, आमच्या गावात एका माणसाला बोलावलं, श्रीमंत होता, आला तो. त्याला बोलायला चान्स महाराज मोठ्याला, ज्याला बोलता येत ते त्याला मागे ठेवतात लोक. पण पैशावाला आहे ना बाबा, तुम्हालाच बोलावं लागते. महाराज तो बोलायला लागला. असा तर पहिले माईक घेतला, सगळी तंबाखू तोंडातली माईकला देऊन टाकली, नाही का. आणि मग बोलायला सुरुवात केली. कशी, आजची 26 जानेवारी आहे मुलांनो, आजची 26 जानेवारी.
आणि कालची 25 जानेवारी आणि उद्या कोणती येणार 27 जानेवारी आणि परवा कोणती येणार 28 जानेवारी. अरे राजा, हे 26 जानेवारी रोज आली पाहिजे. असं जरी बोलला ना महाराज तरी लोक म्हणतात काय बाबा तुम्ही चांगले बोलले, सन्मान भेटते महाराज. धनवंताला सर्व मान्यता हे जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पैशावाल्याला काय आहे किंमत आहे. सब पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. सब पैसों के भाई, पैसा असू द्या सगळं काही आहे राजा तुमच्याजवळ, सगळं काही आहे. मग का हो बाबा, मग एवढं मी आतापर्यंत बोललो की शारीरिक बल नाही का, संपत्तीचं बल, सत्तेचं बल, अजून बुद्धीचं बल, या एवढ्या बलापैकी तुकाराम महाराज कोणतं बल होतं? सत्तेचं बल होतं. सत्तेचं बल होतं का? कोपला पाटील गावचे हे लोक आता मज कोण घाल नाही का. अरे गावचा पाटील कोपला राजा नाही का, ही परिस्थिती आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे. माझ्या तुकोबाराजवळ संपत्ती आहे बाबा, आहे संपत्ती. अरे पाहुणे घराशी आले ना महाराज तर काय खायला, पाहुणे घरा पाहुणे घरा घराशी आले आज ऋषी काय करू उपचार नाही का. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, पाण्यामध्ये कन्या टाकाव्या महाराज, त्याचा उपचार जगाच्या मालकाला करावा. म्हणजे संपत्तीचं बल आहे का हो? बरं तुम्ही म्हणसाल कौटुंबिक बल तरी आहे का? एखाद्या माणसानं यावं काठीनं मारावं राजा नाही का, मंबाजी बुवानं यावं काठीनं मारावं, कौटुंबिक बल तरी आहे का हो? शारीरिक बल तरी आहे का भाऊ नाही का. ते आध्यात्मिक दृष्टीनं असणारं बल वेगळं. एकदा माझ्या बाबानं फक्त पाहिलं असतं ना मंबाजी बुवाकडे तर राग झाली असती. कोणाची? मंबाजी बुवाची राग झाली असती. पण माझ्याजवळ शारीरिक बल सुद्धा नाही, माझ्याजवळ संपत्तीचं बल सुद्धा नाही, असं तुकोबारायनच म्हणावं. बरं बुद्धीचं बल, मी तो हवं अनाथ अपराधी नाही का, कर्महीन मती मंद बुद्धी नाही का, मी अनाथ आहे दादा, मंद आहे नाही का, माझ्याजवळ बुद्धीचं बल सुद्धा नाही. बरं तरी तुकोबाराय म्हणतात माझ्याजवळ काय आहे? मी बलवान आहे. काय आहे? मी बलवान आहे.
मग का हो तुकोबर आहे, तुम्ही फक्त बलवानाच्या गप्पा करता का राजा? अनंत वाचाळ नाही का? बळे विन शक्ती. अरे माणसाजवळ बल नाही, त्यानं बोलण्याचा प्रयत्न केला समाजामध्ये तर काय करतात? बळे विन शक्ती बोलू नाही. बरं काही बोलू नाही राजा, काही बोलायचं. मग का तुकोबर आहे, तुम्ही बलवान म्हणता, शारीरिक बल नाही, सत्तेचं बल नाही, संपत्तीचं बल नाही, बुद्धीचं बल नाही म्हणता. मग कोणतं बल तुमच्या जवळ आहे? फक्त चाटा मारता का? नाही का? चाटा मारता तुम्ही, फक्त चाटा. अशा चाटा मारणारे खूप आहेत बाबा, आहेत की नाही? आम्ही असे आहो आणि आमच्यामुळे असं झालं, आमच्यामुळे तसं झालं, नाही का? अशा चाटा तर रावणाने खूप मारल्या. बरं महाराज, तुम्ही रावणासारखे तर गप्पा करत ना. अरे रावणही म्हणत होता बाबा की मी बलवान आहे, नाही का? आणि भर सभेमध्ये त्यावेळेस त्या ठिकाणी बिभीषण दादानं उभं राहावं आणि म्हणावं, दादा अरे चुकीचं कार्य केलं दादा तू. एका साध्वीला, एका पतिव्रतेला तू आणलं राजा, तेही चोरून आणलं तू, नाही का? हे चांगलं नाही दादा, परत कर राजा, नाही का? चुकलं तुझं हे. त्यावेळेस रावण म्हणतो मी बलवान आहे. अरे रामाला काय, रामासारखे कितीही आले तरी मी संपून टाकील असं माझ्याजवळ काय बल आहे. आणि बलाचे स्थान सुद्धा एक संपत्ती आहे माझ्याजवळ, माझ्याजवळ सामर्थ्य सुद्धा आहे. मी कैलासाला काय केलं होतं, उचलण्याचा प्रयत्न केला. एवढं माझ्याजवळ बल आहे. माझ्या मुलानं तर इंद्रावर विजय प्राप्त केला, एवढं बल आहे. आणि माझ्याजवळ कुंभकर्णासारखा पाठीराखा भाऊ आहे की जो समुद्रात जर गेला ना दादा तर बेंबीपर्यंत पाणी येत होतं. कोणाच्या? कुंभकर्णाच्या. एवढा तो बलवान आणि असा संपन्न सर्व शक्तिमान असलेला रावण आहे. रावण म्हणजे माईकडे पाहून राहिले का तुम्ही? मी असा हात करून राहिले, तुम्ही माईकडे पाहून राहिले. अरे रावण कोणाचं मायनं नाव ठेवलं नाही बरं अजून. बरं काय कमी होतं त्याच्यात? बलवान नव्हता, सत्ताधीश नव्हता, नाही का? रावण असा म्हणत असताना बिभीषणानं त्या ठिकाणी म्हणावं, दादा तू जर बलवान असता तो आल्या असलेल्या लंकेत एकच आलं होतं. माहितीये का रामाजवळ सेना किती आहे? 18 पद्म वानर आहेत, त्यापैकी एक वानर आलं राजा. 400 योजन तरुण आलं, नाही का? सीताईचा शोध घेतला. आणि सांगू दादा, तुझ्या अखया नावाच्या मुलाला जंबूमाडीला सुद्धा मारलं दादा, पराक्रमाच्या बलावर एकट्या हनुमंतरायानं. आणि एवढंच नाही दादा, तुझी लंका सुद्धा आणि तुझी दाढी सुद्धा हनुमंत महाबळी रावणाची, नाही का दादा? अरे तेलही आपलं, कपडा त्याला गुंडाळ्यासाठी आपलाच, अग्नी कोणाचा? आपलाच, जळली कोणाची? अरे एकटाला एकटा दादा, 18 पद्म वानरापैकी एक हनुमंतराय आला तर आपली ही परिस्थिती झाली दादा. आणि तू गप्पा मारत रामाशी विजय प्राप्त करायचा. अरे सर्व शक्तीनं संपन्न असलेला विश्वाचा मालक तू आहे, ती चितशक्ती आहे, तिचा विरोध करू नको. फक्त अशा गप्पानं जमत नसते. तसं तुकोबर आहे, तुम्ही सांगून राहिले मी बलवान आहे, बलवान आहे, नाही का? मग तुमच्याजवळ सत्तेचं बल नाही, तुमच्याजवळ शारीरिक बल नाही, तुमच्याजवळ बुद्धीचं बल नाही. मग असं कोणतं बल आहे बाबा तुमच्याजवळ? तुकाराम महाराज म्हणतात की माझ्याजवळ एक बल आहे. हे सगळे बल नसले तरी चालतील दादा, पण ज्या बलानं आपला परमार्थ पूर्ण होतो ते बल माझ्याजवळ आहे. कोणतं बल आहे बाबा ते? विवेकासहित वैराग्याचे बळ, वैराग्याचे बळ, हो विवेकासहित वैराग्याचे गीत ज्वाळ अग्नी जैसा, वैराग्याचे
बळ आहे माझ्याजवळ विवेकासहित वैराग्याचं. विवेक कशाला म्हणतात बाबा? या विश्वातलं सत्य जाणलं नाही का? हो, जे अलौकिक आहे त्याचा स्वीकार केला आणि लौकिकाचा त्याग केला त्याला म्हणतात. सांगू का अजून तुम्हाला? तुमच्याच भाषेत सांगतो. तुमच्या घरी कंट्रोलचे तांदूळ आण आणि घरच्या माणसानं म्हटलं की संध्याकाळी भाकर कर आणि तुमची इच्छा खिचडी करायची असली तर काय करता? काय होईल घरी? भाकर होईल की खिचडी होईल? बाबा अनुभवातून सांगू राहिले माझे दादा. खिचडी होते खिचडी. बरं, खिचडी टाकत असताना तुम्ही तशीच टाकता का? ते काय करता? तांदूळ फेकून देता आणि खळे गरम पाण्यात टाकता, असं नाही ना? काय करता? मग बस यालाच म्हणतात विवेक दादा. या विश्वातलं सत्य जाणायचंय, संतांनी ते जाणलं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती नाही का? या विश्वातलं जे तत्व आहे त्या तत्वाला ज्यांनी स्वीकारलं ते संत आहेत आणि संतांना कळालं या जगातलं सत्य काय. आणि सत्य कळणं आणि सत्याच्या पाठीमागे लागणं यालाच म्हणतात विवेक. आणि ते विवेकासहित वैराग्य आहे दादा. आणि वैराग्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. वैराग्याचे 2 प्रकार आहेत, जिहासा वैराग्य आणि जिज्ञासा वैराग्य. किती प्रकार आहेत? 2 प्रकार आहेत. जिहासा वैराग्य कशाला म्हणतात की बाबा ते आम्हालाही होते, होत नाही असं नाही, होते ते आम्हाला. सांगू का तुम्हाला? आमच्या गावामध्ये बाबा चांगला एक नोकरीवाला माणूस आहे. त्याचं रिटायरमेंट झालं. एकच मुलगा विशाल दादा. तो पोरगा थोडासा फुटाने खात होता संध्याकाळी. फुटाने माहित आहेत ना तुम्हाला? हा, थोडस व्यसनाच्या अधीन गेला. मग थोडं घरात भांडणं होतातच. बापाचं लेखाचंच झालं महाराज. बाप म्हणे गळा मी आहो तोपर्यंत पाहून घे सगळं, मग काही खरं नाही तुझं. तो म्हणे बाबा तुमचे डोळे लावून घ्या एकदा, मग उलट चांगलं होईल नाही का? एवढं बोलतो म्हणे तुम्हाला. बस चाललो म्हणे पंढरीनाथ बुवा संग. आताच थांबत नाही म्हणे, आता पंढरपूरलाच चालला जातो. तिकडेच म्हणतो एखाद्या ठिकाणी मला महाराज बॅग भरली हो त्यानं. काय भरली? बॅग भरली. आणि मुलाला कळालं की आता कुठं राहत. ते मायजवळ आलं आणि मायले म्हणते मा बाबा चालले, तुले लाज आहे म्हणे गळ्या काही? अरे त्याचं पेन्शन आहे ना. काय? अरे पेन्शन आहे तर आपल्या दोघा मायले काही टेन्शन हा? तुला काही डोकं आहे का? याला काढून देऊन राहिलं बापाले. पेन्शन आहे म्हणे बाबू, काढून द्यायचं नाही. मग म्हणे आता मा कसं करू? तू काळजी नको करू म्हणे, मी आहे ना. नाही का? बाया मोठ्या घरातलं सगळं त्यांना माहिती आहे. तसे असतात किती. अरे राजा आमच्या गावात एक माणूस कलेक्टर आहे दादा. होईल कलेक्टर. ती बाई म्हणते तुम्हाला काही कलेक्टरले तो जिल्हा चालवते ना बाबा, तरी ती बाई शिकेल किती आहे? 7वा वर्ग. कलेक्टरीन बाई कितवा वर्ग? हा, ती कलेक्टर झाली 7व्या वर्गात. कलेक्टर का मालक नाही का? तरी ती त्याला म्हणते तुम्हाला काही? म्या म्हटलं कलेक्टर साहेब, मा म्हटलं ऐकता म्हणा खरंच कळत नाही. कळलं असतं तर अशी मॅट आणली नसती 7वी नापासवाली. हा नाही का? एवढं असूनही सुद्धा मग त्या बाईनं ठरवलं की का हो म्हणे कुकडे चालले. बॅग घेऊन निघला होता, पेटी घेऊन निघला होता बिचारा सगळ्या सोयी. म्हणे पोरगा बोलला ना असं असते का? यासाठी जन्माला आणलं का? तू मला असा शिव्या देते. चाललो आता, आता थांबायचंच नाही नाही का? म्हणजे कसं असते का हो? अरे आपलंच आहे, आपलं आहे म्हणून बोललो नाही का? ज्याले नाहीत त्याला कोण बोलते? ज्याले नाहीत त्याला कोण बोलते हो? आपलं आहे आपल्याला बोलणारच आहे. ज्याला झालंच नाही त्याला कोण? मग म्हणजे यासाठीच तयार करावं लागतं समजा, बोल्यासाठी. असाच अर्थ होते की बाबा. कुठे जाता तुम्ही त्याचं कुठे ऐकता? आपल्या लहान लेकरांना आपल्या मांडीवर धर्म केला तर मग का फेकून द्यावं लागते का? मांडी कापावं लागते का? नाही का? झाला भाऊ जिरला ना, थंडागार झाला नाही का? बसा म्हणे घरात. बरं म्हणे हा, मी का खरंच चाललो होतो म्हणे. मला काहीतरी थोडस कोणतं वैराग्य आहे? जी हासा. आपण स्मशानात जातो ना महाराज. स्मशानात जातात ना, तुमच्या गावात जातात की नाही? का मरतच नाही तिथं लोक?
स्मशानात ज्या वेळेस जातो ना बाबा, त्यावेळेस आपल्याला कळते की या विश्वामध्ये आपलं काही खरं नाही. कोण म्हणते हे जाणारे काही खरं नाही राजा, बाबर काल तर बोलला राजा, सगळं टाकून जावं लागलं, 30 एकर वावर आहे त्याचं, आमच्या काय आमचे जवळ बाप्पू आहे तिथं नाही का, नवथळे बा 35 म्हशी आहेत बाबा नाही का, बाबर एवढा कारभार, सगळं सोडून जावं लागते बाबा नाही असं म्हणतो ना आपण. तिथं गेल्यावर सगळे पाहू राजा, लोक काहीच पाहत नाही, एवढा लाकडं टाकतात राजा. अजून एक सांगू तुम्हाला, रस्त्यानं जातात, तुम्ही किती संपत्ती कमावा बाबा, कितीही संपत्ती कमवा, घरात असे 500चे गंज लावा, गंज नोटायचे नाही का, तरीही मला असं एक दाखवा की एक तरी मुलगा असा जन्माला आला, त्यानं म्हटलं की मा बापानं 35 एकर कमावली, घरात 35 कोटी रुपये आहेत, म्हणून बापाच्या मागे 500च्या नोटा फेकायच्या. असा मुलगा पाहला का तुम्ही कुठं? आणि असला तर मला त्याचा पत्ता द्यायचा, मी त्याच्या बापाच्या मरणावर जाईन. काय फेकतात हो, काय फेकतात? बस तुमची घरात तेवढीच किंमत आहे, एवढी चिल्लर चिल्लर एवढी किंमत तुमची नाही का. पर तिथं गेल्यावर सगळं एवढं वैराग्य होते महाराज, आणि घरी आला आणि आंघोळ केली रे केली, आणि टाइम जर असला शेतात जायचा, आणि गेला वावरात, आणि काय करते लोकांची धुरी करते. संध्याकाळचा टाइम आहे म्हणते जरा सरकून घेऊ दे गोटा. कुठं गेलं वैराग्य? कोणतं वैराग्य आहे हे? जिहाचा वैराग्य आहे महाराज. एक माणूस तर रस्त्यानं भेटला, असा रस्त्यानं चालू होता, म्हटलं का हो बाबा तुम्ही पायी चालू आहे, गाडीत काऊन ना आले तुम्ही? एसटी महामंडळची गाडी आहे, मोठ्या प्रायव्हेट गाड्या आहेत, का बसले ना 4 व्हीलर मध्ये? अरे नाही म्हणे, आपण गाडीत बसणं सोडून दिलं म्हणे बाबा, आता गाडीत कधीच बसत नाही. मी म्हटलं का बसत ना सांगा ना. नाही म्हणे, सोडलं. म्हटलं का बसत नाही? म्हणे खिशात पैसे नाही. म्हणजे असते तर बसला असता. एक जर रस्त्यानं बसला, मला म्हणत होता, म्या म्हटलं त्या चला आमच्या गावात पंगत आहे गळ्या, आज आमच्या तायडे भाऊच्या घरी जेवण होतं. म्हटलं चाल माझ्यासोबत कीर्तन आले नाही का, लाडू आहेत, सगळं नाही म्हणे, आपण सोडलं. मी म्हटलं का सोडलं राजा? म्हणे कोणी लाडूच देत नाही म्हणे. आम्हाला भेटले म्हणजे लाडू भेटले तर खायला तयार आहे नाही का. प्रतिकूल परिस्थितीत झालेलं, प्रतिकूल परिस्थितीत भोगाचं सामर्थ्य नाही आणि भोग उपलब्ध नाही का. प्रतिकूल परिस्थितीत झालेलं वैराग्य, त्याला कोणतं वैराग्य म्हणतात? जिहाचा वैराग्य. अरे भोगही अनुकूल आहे आणि भोगण्याचं सामर्थ्य आहे, तरीही त्याग करत असेल तर ते खरं वैराग्य आहे. सांगू ते वैराग्य कसं असते दादा? अरे माझ्या छत्रपतीच्या पुढे सुभेदाराची सून आणली महाराज, तरुण होती, दिसायला सुंदर होती, आणि ज्यावेळेस माझ्या राजाच्या पुढे उभी केली ना महाराज, त्यावेळेस माझ्या राजानं म्हणावं माझा एकच राजा महाराज बनला. काय बनला? राजाही बनला, महाराजाही बनला, आणि योगी बनला, आणि श्रीमंतही बनला. अरे सदन असेल त्याला श्रीमंत म्हणतात, आणि सदन साधन असतील ना दादा तर त्याला राजा म्हणतात. आणि सदनही आहे, साधनही आहे, आणि साधनही जिथं आहे त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. म्हणून सदनही असला पाहिजे, साधनही असले पाहिजेत, आणि साधना असेल ना राजा तो श्रीमंत योगी असतो. म्हणून माझ्या छत्रपतीच्या पुढे एका सुभेदाराच्या सुनीनं यावं आणि सुनेला उभे करावं महाराज, आणि माझ्या राजानं म्हणावं मा तुझ्यासारखी जर माझी माय असती ना तर मी याही पेक्षा सुंदर असतो नाही का. त्याला म्हणतात महाराज वैराग्य. भोगण्याचं सामर्थ्य, तरीही भोग्याची इच्छा अंतकरणातून नाही. माझ्या तुकोबाच्याही जीवनात हा प्रसंग आला बाबा, आला प्रसंग माझ्या तुकोबाच्या जीवनामध्ये. एका वेश्याला त्या ठिकाणी माझ्या तुकोबाराच्या पुढे उभं केलं महाराज, आणि त्या वेश्यानं म्हणावं माझी इच्छा पूर्ण करा, आणि त्यावेळेस माझ्या तुकोबारानं म्हणावं
माते न करी सायास आम्ही विष्णू दास तैसे म्हणजे कैसे तैसे म्हणजे कैसे बाबा आपण म्हणत नाही एखाद्याला काय आम्ही का तसे आहो का त्यानं केलं असेल तसं लोकांचे धुरे कोरले असतील सावकारी केली असेल आम्ही तसे आहो का म्हणजे समजून चाला त्यानं नाव घेतलं नाही पण कोणाला म्हणते समजलं की नाही बाबा समजलं नाही हे कळालं तसं तुकोबर आहे बाबा ज्यांनी शब्दाला शस्त्र केलं ज्यांनी शब्दाला रत्न केलं ते माझे तुकोबर आहेत ज्यांनी शब्दाला ब्रह्म केलं ते माझे तुकोबर आहेत आणि ते म्हणतात तैसे या शब्दानं कोणाला बोलले माहिती आहे का आम्ही तैसे न हो कैसे न हो अरे ज्या इंद्रानं आपल्या स्वर्गाचं राज्य प्राप्त केलं महाराज तो इंद्र ही सुद्धा गौतम ऋषीच्या अहिल्ये करता नाही का पतनाकडे गेला एवढंच नाही दादा ज्या विश्वामित्रानं 60,000 वर्ष तप केलं तो ही मेनकेच्या मागे गेला आम्ही तैसे मग माझ्या असलेल्या तुकोबाचं केवढं सामर्थ्य आहे बाबा मग याला म्हणतात वैराग्य आणि ते वैराग्य मला प्राप्त झालं आणि त्या वैराग्याचं बल मला प्राप्त झालं अभंगाचं प्रथम चरण बळीयाचे अंकित बळीयाचे अंकित आम्ही झालो बळी म्हणतो तुकाराम महाराज म्हणतात की बाबा आम्ही बलवानाच्या अंकित झाल्यामुळे आम्ही कोण झालो बलवान सांगू कसं बलवान होत आहे ते आमचे बाबा गजानन महाराजांच्या अंकित आहेत काय परिणाम माहित आहे का अरे प्रत्येक दिवस त्यांच्या जीवनातला सोन्याचा दिवस आहे का अंकित कोणाचे आहेत योग्यांचे राजे नाही का श्री संत गजानन महाराज तुम्हाला सांगू अरे गजानन महाराजांच्या घोड्याला फक्त तुम्ही काय अशी लात मारून पहा लात ते घोडं नाही मारणार लात पण तुम्हाला लाता बसल्याशिवाय राहणार
कशानं? अंकित कोणाच्या असलं पाहिजे महाराज. तुकाराम महाराज म्हणतात मी जगाच्या मालकाच्या अंकित झालो, नाही का? हो का हो बाबा, तुम्हाला जे बल प्राप्त झालं ते विश्वाच्या मालकानं कुठून आणलं, नाही का? त्याला आणायची गरज नाही. ट्रान्सफॉर्म आहे तो, ट्रान्सफॉर्म समजते ना तुम्हाला? हा, डीपी जोडून सगळ्यांना लाईन येते, त्या ट्रान्सफॉर्म मध्ये सगळ्यांना पुरवते. तसं विश्वाचा मालक सर्व शक्तिमान आहे, नाही का? ऐका, यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य शाही गुणवर्य वसती जे ऐसा जो समर्थ आहे, नाही का? ऐसा जो समर्थ तू जगाचा नाथ, नाही का? या जगाचा मालक तो आहे दादा. अजून सांगू, तो सगळ्या माझी बलवान आहे, त्याच्याच सत्तेनं हे जग चालते. तुझी या सत्तेने वेदाची बोलावे, तुझी या सत्तेने वेदाची बोलावे, तुझी या सत्तेने वेदाची बोलावे, तुझी या बोलू बिल्या वेदू बोले म्या चाल बिल्या सूर्य चाले, नाही का? अजून सांगू, या विश्वाचा तो चालकच नाही दादा, सगळी सत्ता त्याच्या हाती आहे, नाही का? सगळं त्याच्या हाती आहे. पंचमहाभूत सुद्धा त्याच्या नियंत्रणामध्ये, त्याच्या शक्तीनं चालतात. बळिया माझा जो हा देवाचाही देव, नाही का? बळिया माझा पंढरीराव. त्या जगाच्या मालकापासून मला हे बल प्राप्त झालं, मी त्याच्या अंकित झालो म्हणून, नाही का? अंकित झालं पाहिजे महाराज, नाही का? आणि अंकित होण्याचा परिणाम मी बलवान झालो, मला हे बल प्राप्त झालं. का हो बाबा, या बलाचं प्राप्त झाल्यावर काही उपयोग तर केला पाहिजे ना. नाही तर एखादं बल प्राप्त झालं, नाही का? रोज 5 लिटर दूध पिते, नाही का? पावभर बदाम खाते, घरी झोपेलाय, काय करता त्या ताकदचं? हा, कामात आली पाहिजे ना कशाच्या. तसे तुम्ही बलवान झाले, ते बल प्राप्त केलं, त्या बलाच्या बलानं काय केलं, तुम्ही काय प्राप्त केलं? तुकाराम महाराज म्हणतात लाथाडीला लाथाडीला संसार, लाथाडीला संसार, लाथाडीला लाथाडीला संसार केला षडूर्मीचा मार. संसाराला लाथ मारली तुकोबराय म्हणतात त्या बलावर.
कोण्या बलावर? विवेक वैराग्याचं जे बल आहे त्या बलानं काय केलं संसाराला? पर लात मारून एवढी सोपी आहे का संसार? 70-80 वर्षाचं झालं तरीही बैल तर सोडाच लागतात ना, चाऱ्याले तर थोडेसे तरी करतात. केवढी हवा आहे महाराज. एवढा संसार एवढा सोपा आहे का सोडणं राजा? तो एवढा सोपा आहे का? एवढा तो संसार सोडणं सोपं नाही. पण त्याला जर सोडायचंच असेल दादा तर त्याला अपरोक्ष रूपानं ज्यांनी जाणलं त्यांनी सोडलं महाराज. आम्ही जाणलो नाही का संसाराला? आम्ही जाणलं नसतं तर कीर्तनात आलो, आणि जाणलं असतं तर कीर्तनातून घरी नाही का? जाणलं नसतं तर पंढरपूरला गेलो नसतो, आणि जाणलं असतं तर पंढरपूरून घरी आलो नसतं. तुम्ही जाणलं दादा ते परोक्ष रूपानं जाणलं. कसं जाणलं? परोक्ष रूपानं जाणलं. अहो तुम्ही तर ते म्हणता महाराज की संसार तुम्हाला माहित नाही का दुःखाचा आहे? अरे या संसारामध्ये विचार सुद्धा केला जात नाही सुखाचा, तरीही तुम्ही त्या संसारामध्ये काय पाहता? दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार, अरे जिथं विचार केला जात नाही तिथं तुम्ही सुख पाहता. म्हणजे आपलं कसं चालू आहे सांगू का तुम्हाला? कसं सांगू थोडक्यात? जोळ्याच्या दुकानात पिळे मागणं चालू. लक्षात आलं का? अरे जिथं जोळ्या आहेत ना तिथं संसारच दुःखाचं आहे. जिथं विचार केला जात नाही तिथं तुम्ही सुख पाहता. म्हणजे जोळ्याच्या दुकानात पिळे मागणं चालू की नाही? तो दुःखाचं आहे. आम्ही म्हणतो बी संसार दुःख मूळ. किती इंगळ आहेत त्याला? किती एक इंगळ म्हणजे चौहूकडे, एक या बाजूला एक या बाजूला. आणि इंगळ माहिती का तुम्हाला कशाला म्हणतात? इकडे असतात का इंगळी? आमच्या इकडे आहे 12 विंचवाची ठणक एका इंगळीत, आणि त्या चहूकडे इंगळी आहे नाही का? आणि त्याची अंगार कशी असेल बाबा? तरी म्हणते मला पोराचं चांगलं झालं पाहिजे, हे झालं पाहिजे, ते झालं. कोणासाठी करत रे? तरी त्या संसारातली आसक्ती टाकत नाही. तरी त्याच्यासाठी रात्रंदिवस मरमर करते. लोकांचे धुरे करू दे दुधात. मी साखर टाकू दे म्हणून राहिलो. आम्हाला तर राजा दुधात बदाम भेटली बाबा. हे पाणी टाकत असतात वाटते. टेलर आहेत नाही ते त्याचं सोडत नाहीत. तुम्ही टेलर आहात. आपल्याच्यानं संसार टाकल्या जात नाही. आपल्याला परोक्ष रूपानं त्याची जाणीव झाली पण सोडत नाही. मला असं वाटतं का संसार आपणच करतो, आपल्याच्यानं चालते? अरे म्हातारे माणसं 80 वर्षाचे होतात निवृत्ती महाराज, तरी चाबी सुनीच्या हाती पोराच्या हाती देत नाही. 80 हात घालतात तरी ते चाबी बांधायच्या वेळेस बरोबर बांधते ते बुड. पण देत नाही दादा व्यवहार कोणाच्या जवळ. त्याला वाटते की माझ्याच्यानंच चालू आहे सगळं. अरे तू जाय, दुसऱ्या दिवशी चांगलं होईल. आपली कशी परिस्थिती सांगू तुम्हाला? पूर्वीच्या काळात कुंभार दादाजवळ गधे असायचे. काय असायचे? आता कुंभार दादाजवळ गधे नाही. त्याचं कारण असं झालं, किती गधे बांधीन बाबा तू? कुंभार दादा किती गधे बांधीन? लक्षात नाही राहिलं तू? अरे कसं हो राजा? पूर्वीच्या काळात कुंभार दादा गधे बांधत होता घरी, आणि शहाणा कुंभार कधी गध्याला बांधत काय करत होता? फक्त असा त्या गध्याला असं वाटत होतं की आपण बांधल्या गेलो ते रातभर ते गध तिथंच थांबे. पण सकाळी त्याचे मित्र येत जात गधे, तेव्हा चाला ना भाऊ, बांधलेला. अरे चाला ना, चांगलं केलं तर नाही आज. नाही म्हणे एवढे बांधलेले राजा तुम्ही, एवढे बांधलेले आहो म्हणून तो संसार सुटत नाही. तो आम्हाला गोड लागते. कसा लागते गोड दादा? तो कडू आहे तरी गोड लागते. तो कडू आहे. विषय विषाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषयात गोडू जीवासी झाला.
कडू आहे तो तरी गोड लागते. कोण? संसार हा कडू आहे तरी गोड लागते. बरं मला एक सांगा, कडू कधी गोड लागतो विशाल दादा? कडू कधी गोड लागते? अरे जुने माणसं नाहीत का इथं कोणी? साप चावला की संसार आले सापाची चूप मादली. सर्प हा विकार पांढरा, पांढरा साप म्हटलं महाराजाला पांढरा, आणि त्याचं विष एवढं भयंकर आहे, एकदा चावला ना तो की कोणतंही भाटे मंडळांना जमत नाही. तो आपल्याला चावलेला आहे, तो चावला आणि त्याच्यामुळे आपल्याला कडू काय लागते? तो कडू संसार गोड लागून राहिला. गोड तो मुळात गोड आहे का? याचं तोंड बरं का कडू झालं? तोंड का कडू झालं? त्याच्यात विष आहे, आसक्तीचं आणि ममत्वाचं. कशाचं? आसक्तीचं आणि ममत्वाचं विष आहे. तो साप गारुड्याजवळ असू द्या दादा, त्याला भीती नाही का? कारण त्यानं दोन्ही दात काढलेले आहेत त्याचे, आता तर खांद्यावर घेते. मग साप संसार सोडायचा नाही, त्याला लात कशी मारायची? त्याचं ममत्व आणि आसक्ती रूपी दात काढून घ्यायचे, मग तो संसार काही करत नाही, त्याला अशी लात मारायची नाही का? पण आम्ही सोडतच नाही, आम्ही ते दातही काढत नाही आणि त्याला सोडतही नाही. आम्हाला तो फारच गोड लागते. कसा गोड लागते माहितीये? अरे संसाराची फक्त वरची पॅकिंग चांगली. काय? हा, तुम्हाला माहितीये का मुंबईमध्ये एक आपल्या इकडचं जोडपं गेलं तर महाराज निवृत्ती महाराज. आपल्याला त्याची अपरोक्ष रूपानं जाणीव झाली नाही म्हणून आपण लात मारू शकत नाही, संसाराला सोडू शकत नाही. जन्मोजन्मी हेच चालू आहे, पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जठरे जठरे, नाही का? हेच चालू आहे आपलं. पण ऐका, ज्या संतांना याची जाणीव झाली, थोडं दृष्टांत जरासा बिभत्स आहे बाबा पण तरी सांगतो. ऐका, पूर्वीच्या काळात नाही, आताच्याच काळातली या 5-7 वर्षातली गोष्ट आहे. बरं खरी गोष्ट आहे महाराज. ऐका, आमच्या इकडे एक जोडपं गेलं महाराज. नोकरीवर पोरगा होता, पुण्यासारख्या शहरात गेला. आता बिचारी बाई काही नोकरीवर नव्हती, पण ती थोडंफार काम करत होती एका दुकानवर. पुण्या ते खेळणे काही काही गिफ्ट देतो आपण, गिफ्ट ते पॅकिंग करायली होती. ते पॅकिंग ते कडकडीचे चांगले चमकचे कागद, हा ती काम करत होती, मस्त पॅकिंग करत होती. आपणही ते 2 रुपयाची वस्तू देतो आणि ते पॅकिंग एवढी करतो, है की नाही? हा, त्याला कागद ते 4-4 चमकीचे. महाराज असं झालं, एक दिवस 11 वाजले, संध्याकाळ झाली, मालक घरी आला नाही. मालकाचा फोन आला, मालकाने सांगितलं माझं घरी येणं होत नाही. 2ऱ्या-3ऱ्या मजल्यावर बाई राहत होती. एक लेकरू होतं 5-6 वर्षाचं, आणि 5-6 वर्षाचं लेकरू धो पाऊस सुरू झाला. तेवढ्यात त्या ठिकाणी तिने विचार केला, मालक आता घरी येणार नाही, एकटी बाई आहे बिचारी. 6 वर्षाचं लेकरू. ते 11 वाजले, 11-11:30, आणि त्या लेकराचं हारणं जवळ आला. त्यानं सांगितलं की मा जा लागते. आता ते होतं खाली सगळं, कुठे होतं? मग एवढ्या रात्री बिचारी त्या पाण्यात आणि अंधारात कशी घेऊन येईल त्या लेकराने? म्हणे बाबू तू इथंच कर, नाही का? मग तिनं काढली पन्नी. त्या पन्नीत त्यानं संडास त्याचा विधी पूर्ण केला. पण माय हुशार होती, असंच फेकलं तर शेजारी आपल्याला काय करते? हा, तिनं विचार, हुशार बाई होती. ती पॅकिंगचा धंदा होता तिचा, कागद घरीच होते. महाराज तिनं लावली ती पॅकिंग करणं. काय केली? पहिलं पॅकिंग, दुसरी पॅकिंग, कारण फेकून दिलं तर आपल्याला बोलीन कोणी. पॅकिंग करत गेली बाबा. तिने एवढा मोठा पुळा केला आणि लागे घराच्या बाहेर फेकून दिला बाबा. अहो तेवढ्यात त्या रस्त्यानं 12 वाजताचे येणारे फुटाणे खाऊन येणारे 3 मित्र आले. फुटाणे खाऊन येणारे 3 मित्र आले. त्या 3ही मित्रांनी त्या ठिकाणी एकाचं लक्ष गेलं, तो धावतच गेला, तो गेला पळत. त्या दोघांनी पाहिलं आणि ते दोघं म्हणून राहिले, अरे काय काय सांगा मला. अरे नाही रे राजा, मला सापडलं हे, नाही का? पळत घेऊन निघला. ते दोघं त्याच्या पाठीमागे, आणि मित्र याच्यात हिसावाटी सारखीच. महाराज तिथं भांडणाईवर वेळ आली. आखरी काय करीन महाराज, तो देत नव्हता. तरीही त्या 2 मित्रांनी पकडला आणि हिसाबाटी सारखी करू बसले खाली. पहिला पॅकिंग काढली, दुसरी काढली, तिसरीला थोडी जाणीव होऊ लागली. तो म्हणे तो माझा हिस्सा कॅन्सल, तो नाही का. 4था कागद काढला, तो म्हणे आपलाही. आणि 5व्यावर सगळी जाण झाली. काय झालं?
अरे आपलं इथे चालू आहे, तुम्ही हसून राहिले. आपलं इथे चालू आहे ना. या संसाराची पॅकिंग एवढी भयंकर खराब आहे, दुःखाची आहे महाराज. दुःख बांधवळी आहे हा संसार. तरीही तुमचं त्या वरच्या पॅकिंगले सुख पाहता जवा पाडे दुःख आपली तीच. आपण पॅकिंग खोलली नाही अजून या संसाराची, म्हणून या संसाराला लाथ मारू शकत नाही. संतांनी या संसाराची पॅकिंग खोलली की सांगितलं बाबा हा संसार दुःखाचा आहे, हा सोडला आम्ही, याला लाथ मारली. कशाच्या बलावर? अरे भगवान शुक आईच्या उदरातून 12 वर्ष बाहेर येत नव्हते का? त्यांनी सांगितलं की हा संसार आम्हाला एकदा गेलो ना की पुन्हा पुन्हा या सृष्टीवर जन्म घ्यावा लागेल, पुन्हा पुन्हा गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. मी आईच्या उदरातून बाहेर येत नाही. त्यावेळी जगाच्या मालकानं जावं आणि जगाच्या मालकानं सांगितलं शुक बाहेर ये राजा, तुला विवेक वैराग्याचं बल तुझ्या जवळ असेल ना, तुला हा संसार त्रास देणार नाही. मग आले. तसं माझ्या तुकोबराने सुद्धा या संसाराला काय केली? लाथ मारली. लाथाडीला संसार केला षड उर्मीचा. विठोबा रखुमा संसार कठीण आहे दादा. संसार सांगू का थोडक्यात तुम्हाला? तुम्ही ग्रामीण भागातले लोक बोरं पाहिले असते ना. बोरं आता बोरं चालू आहे. बोराटीची काठी तर पाहिली ना विशाल महाराज तुम्ही? तिले 2 काठी आहेत. ज्ञानेश्वरी वाचा तुम्ही कधी. कोणते काठी आहेत? एक असा उभा आहे आणि एक बस असाच संसार आहे. त्या संसाराच्या आत जायचा प्रयत्न करा तर ते टोचते. बरं तिथून निघायचा प्रयत्न करतो मी तो काटा आणते. थांबा ना बुवा जराशे. कुठे जात नाही का? म्हणून बाबा संसार कठीण आहे, पण अशा संसाराला सुद्धा लाथ मारलं जाते विवेक आणि वैराग्याने. पण तुकाराम महाराज म्हणतात आम्ही लाथ मारली. अजून काय केलं महाराज? जन तन धन केले तृणासमान. जन तन आणि धन नाही का? जन तन, कारण जग महाराज माणसाला कसंच चालू देत नाही. तिथे कुंभाराची कथा गाढवाची माहिती आहे तुम्हाला? ते दोघं बिचारे मायबाप चालले होते. बापले का हो तुम्ही गद्यावर बसले का? याचे काही जीव आहे की नाही का? ते कथा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे जग कसंच चालू देत नाही. आणि या जगामध्ये या असलेल्या जन हे सुखाचे दिल्या कोण कोणाचं आहे महाराज? नाही रे नाही कोणाचे. आपल्यावर 10 मिनिटं आहे ना? 10 मिनिटच ना. मला विचार पडलाय की आपण अभंग सोडवा कसा कसा. मला वेळ कमी पडून राहिला मला. थोडासा त्याला न्याय देण्याकरता वेळ लागते परशुराम दादा. मी आता एवढं त्याच्यात म्हणजे थोडं फास्ट घ्यायचा प्रयत्न केला. म्हटलं वयचा वेळ बांधलेला आहे, आपण त्याच्या वेळात व्यत्यय आणू नाही का? अहो जन हे सुखाचे दिल्या कोणी कोणाचं नाही दादा. नाही रे नाही कुणाचे नाही रे नाही कुणाचे नाही रे
नाही कोणी नाही कोण कोणाची. कोणी कोणाची नाही. मला गायन येत नाही बा परशुराम नाही का. खूप महाराज आमच्या महाराजांना खूप सुंदर या ठिकाणी प्रमाण दिलं. महाराजांसाठी तुम्ही टाळ्या दिल्या पाहिजेत दादा. आपण बसलेलेच आहो ना थंडीत, काहीच करून नाही राहिलो आहे की नाही. थोडी आपली सेवा झाली पाहिजे. अवश्य टाळ्या वाजवल्या पाहिजेत कीर्तनात तरी. हा मग भलकुटी टाळ्या वाजवतात बोलू नाही का. टाळ्या वाजवल्या पाहिजेत. अरे आपलं ब्लड प्रेशर चांगलं राहते. जन हे सुखाचे दिल्या कोण आहे बरं सांगा बरं महाराज. कोणी कोणाचं नाही ना दादा या काळात. बा तुम्ही एखाद्या श्रीमंत असू द्या, एखादा माणूस आपल्या याचा दूरचा असू द्या, दूरचा, आणि तो आमदार उद्या मला आत्याच्या मावशीच्या पोरीचा पोरगा आहे म्हणते, असं नातं लावते. काय म्हणते आलं ना नातं, समजलं ना तुम्हाला. घरी गेल्यावर विचार करा. आणि त्यानं एखाद्या चोरीत हाती पकडू द्या, आपलं पण आहे की नाही. अरे चालतीचे आहेत रे राजा सगळे. आपलं या जगात कोणी नाही, तरी पण आपण एकमेकावर एवढं प्रेम करतो महाराज. किती ममत्व करता. जन हे सुखाचे. अरे कोणतं कोणतं नातं ही कामाचं नाही. यायनं जे म्हटलं ना आता प्रमाण, त्याच्यावर एका गीतकारानं गीत रचलं महाराज. थोडा विकू द्या. म्हणण्यासारखं तर नाही पण म्हणतो बाबा तुमच्या आज्ञा, आणि माझ्या बाबाची आज्ञा असली तर मी काही भेट नाही का. कसमे वादे प्यार बातें हैं बातों का क्या, कोई किसी का नहीं रे प्यारे, कोई किसी का नहीं रे प्यारे, नाते नातों का क्या, कसमें बातें प्यार बातें बात काही खरं नाही महाराज. अरे बायको प्रेम करते काहीच नाही महाराज. ते माहितीये काय म्हणते तुम्हाला, ऐकत जा तुम्ही जरा असं विशाल महाराज. तुम्ही गेले हो पण माझं कसं होईल. म्हणजे हा गेला तर चालतंय पण हिचं चांगलं झालं पाहिजे. तुम्ही पाहिजे रडताना यायचे जरासे डोक्ष घालत जायचे. काय म्हणतात तुम्ही तर जाणारच होते हो, बिड्यानं सगळं खोकलं झालं होतं, पण माझं कसं होईल. म्हणजे हा गेला तरी यानं माझं सारखं पाहिलं पाहिजे. त्याचं काही घेणं नाही, तुम्ही जाणारच होते पण माझं भलं झालं पाहिजे. जन हे सुखाचे दिल्या म्हणून हे कामाचं नाही, यांचाही त्याग केला. बरं तनाचा का त्याग केला तुकोबाराया. माझे तुकोबाराय म्हणतात की बाबा तन हे जाणारच आहे, कारण याचं या ठिकाणी स्थानातही चांगलं नाही, बीजातही चांगलं नाही, आणि उपष्टंभात सुद्धा चांगलं नाही, आणि निधनात सुद्धा चांगलं नाही. स्थान चांगलं आहे का जन्माचं महाराज. मातेची या उदर पुरी पचवणी विष्टेची या दाथरी 9 मास माझारी नाही का. उकळावं लागते माईच्या उदराच्या ठिकाणी. याला तुम्ही सजवता ना आईच्या विष्टेच्या दाथऱ्यावर हा जन्माला आला नाही का. म्हणजे हा स्थानातही चांगला नाही. बरं बीजात चांगला आहे का. बापाच्या तेजापासून जन्माला आलेलं हे शरीर, विषयापासून हा जन्म झाला, हे बीजातही चांगलं नाही. बरं उपष्टंभात चांगलं आहे का नाही का. मांस मेद मज्जा नाही का, रक्त हे चांगलं आहे नाही. अजून सांगू तुम्हाला, अरे या शरीरातून सगळं वाईटच बाहेर पडते. डोळ्यातून चिपळ, कानातून मळ, नाकातून आता थंडीच्या दिवसात तर आईस्क्रीम, काय महाराज लाळ ही सुद्धा अशुद्ध आहे. मल मूत्र अशुद्ध आहे. शरीरातून येणारी घाम सुद्धा अशुद्ध. आपलंच जर घाम आपल्या हाताला लागला तर शास्त्र म्हणते तो धुवून काढावा हात, आणि दुसऱ्याचा घाम जर शरीराला लागला तर शुद्धीने आंघोळ केल्याशिवाय. काय शरीरातलं शुद्ध आहे महाराज. तू कशात बरं निधनातही शुद्ध नाही. गेल्यावर घरच्या सुद्धा काय मग 13 दिवस त्याला दर्शनाला येता येत नाही, मंदिरात जाता येत नाही. तो जाते तरी
नाही का? म्हणजे हे कशातच, म्हणून या तणाचाही आम्ही काय केला, याचा भरोसा नाही, हे जाणार आहे. जातस्य ध्रुवम मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च उपजेते नासे नासे ते पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र कैसे परिभ्रमे ग. एक दिवस जाणार आहे दादा शरीर सुद्धा. मग का हो धन? अरे धन तर आम्ही अगोदरच सांगितलं आमच्याजवळ नाहीच, आम्ही अगोदरच त्याचा त्याग केला. धन काय महाराज? या जगात धन सुद्धा याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. धनाचा विश्वास कोण ठेवू? एक सांगतो महाराज दृष्टांत. एक आईला एक लेकरू होतं, 2 पोर होते 2. एक 7 वर्षाचा 8 वर्षाचं होतं, एक तरुण झाला. मालक वारला, म्हातारी आई आहे, कष्टानं त्या ठिकाणी 3-4 एकर जमीन घेतली. मोठा मुलगा शेतात जात होता, लहाना शाळेत जात होता. आणि शेती करत असताना एक दिवस नांगरटी सुरू झाली. आणि जुन्या काळात असं ट्रॅक्टर नव्हतं बरोबर दादा, बैलावर नांगरटी. एकटाच बिचारा नांगरचं खोड वाहू लागला आणि त्याच्या सोन्याचा हंडा दिसला. आता बरं वाटतं, हंडा सोन्याचा दिसला. तेवढ्यात घरी आईनं सांगितलं की लहान्या मुलाला की बा जा बरं आपल्या दादाची भाकर घेऊन जा. ते 8-10 वर्षाचं लेकरू, मा मी शाळेत जातो ना, मा जाऊ दे ना मा मला शाळेत. नाही रे राजा, आपला दादा उपाशी हे भाकर घेऊन चालला. हा लहान मुलगा शाळा सोडून चालला हो राजा. आणि येत असताना याला हंडा दिसला मोठ्या भावाला. तो इकडे तिकडे पाहू लागला की आता हा कोणाला दिसला नाही पाहिजे. तेवढ्यात याला त्याचा भाकर घेऊन येणारा भाऊ दिसला. तो विचार करते याचा हिस्सा पडेल, याचा हिस्सा पडेल. याला पहिले काय केलं पाहिजे? महाराज स्वतःचा भाऊ मारला. कशामुळे? धनामुळे, नाही का? हो. तेवढ्यात त्याचे आई विचार करते माझं बाळ आलं नाही, शाळेची वेळ झाली तरी आलं नाही. ती आई रस्त्याने येऊ लागली. तेवढ्यात त्या ठिकाणी मेलेलं लहान बाळ दिसलं. याची तयारी तो हांडा घेऊन निघण्याची होती. त्याला दिसली आई. अरे आता तर माझी आई गावात सांगेल आणि मला कारागृहात जावं लागेल, धन जाग्यावर राहील. म्हणून आई सुद्धा संपली. महाराज तो धनाचा हंडा घरी घेऊन येत असताना रस्त्यानं संध्याकाळच्या वेळेस आपल्याला दिसायचं नाही म्हणून निघाला. आणि रस्त्यानं निघत असताना 3 चोर चालले होते रस्त्यानं. त्यांना हंडा घेऊन दिसला. त्यांनी काय केलं असेल, त्याला संपून टाकलं. तो सोन्याचा हंडा घेऊन ते 3 निघाले. आणि त्या 3घांनी ठरवलं आता आपल्याला हिस्सावाटी करायची. मग त्यांनी सांगितलं एका जणाला की तू जा फुटाणे घेऊन ये. मग तिकडून फुटाणे घेऊन आला की आपण काय करू? हिस्सावाटी करू. फुटाणे माहित आहेत ना तुम्हाला? फुटाणे तसे खात नसतात. हा मग ते सगळं घेऊन ये तू. म्हणजे यानं रस्त्यानंच विचार केला कसं आपल्याला आता फुटाणे तर न्यायचे, ते बाजूचंही न्यायचं. काय म्हणतात ते पाणी टाकून काय असते ते, त्याला काही पिलं म्हणतात, कोणी काही म्हणते. त्याच्यात त्यानं सगळं विचार केला की धन मला एकट्यालाच असलं पाहिजे. मग काय करायचं? त्या फुटाण्यालाच विष लावून आणलं महाराज. तो घेऊन आला. या दोघांनी विचार केला की आपण काय करायचं, हे दोघांनीच घ्यायचं. याला पाण्याला पाठवायचं, पाणी टाका लागते ना. हो, तर मग आपण काय करू, याला पाण्याच्या मिशानं विहिरीत लोटून देऊ. महाराज त्यानं ते फुटाणे आणले. अहो ते सगळं ठेवलं. का रे पाणी आण, मग हिसाबाटी करू. तो पाण्याला गेला महाराज. आणि या दोघांनी त्याला, तो मेला महाराज. यांनी फुटाणे खाल्ले. आणि हे सुद्धा धन कुठे आहे? बस तुकाराम महाराज म्हणतात याचा भरोसा नाही. म्हणून जन तन धन केले तृणासमान, नाही काय? म्हणून याला आम्ही तृणासारखं मानलं, गवतासारखं मानलं. वाळलेल्या गवताला काही किंमत नसते. म्हणून जीवनामध्ये जीवन जगत असताना प्रत्येकानं आपल्या जीवनाचा जो प्रवास आहे दादा, धनावर आशा ठेवायची नाही, तनावर आशा. एक दिवस सगळं जाणार आहे राजा. देह जाईल जाईल यासे काळोबा खाईल. म्हणून सगळ्याशी प्रेमानं राहा राजा. कुठं समर्पण असलं पाहिजे. धर्म कार्य आहे तुमच्या गावामध्ये, एवढा सप्ताह आहे, तिथं आपलं काही असलं पाहिजे, समर्पण असलं पाहिजे दादा. का समुद्रासारखं जगायचं दादा. सगळ्या नद्यांचं पाणी आम्ही घ्यायचं, पण मात्र प्रवाशाला सुद्धा गोड पाणी द्यायचं नाही. अशी जर वृत्ती असेल तर समजून चला तुमचं स्थान खाली आहे. आणि मेघासारखी वृत्ती ठेवा. श्रीमंती
कशी असली पाहिजे? मेघासारखी देण्याची वृत्ती असली पाहिजे महाराज. आणि देण्याची वृत्ती असेल तर तुमचं स्थानही वर असेल. एवढा सप्ताह गावात चालत असेल तो चालला पाहिजे. ही परंपरा आहे, आमचा सनातन धर्माची असलेली श्रीमंती आहे दादा. आणि हे श्रीमंती जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या देशाला अबाधित नाही का, जोपर्यंत संप्रदाय तुमचा जिवंत आहे तोपर्यंत या चंद्र सूर्यापर्यंत या देशाला कोणी स्पर्श करू शकणार नाही. म्हणून आमचं कर्तव्य आहे, आमच्या सनातन धर्माचा विचार आमच्या मुलीपर्यंत पोचला पाहिजे, आमच्या तरुणापर्यंत पोचला पाहिजे. त्याग कळाला पाहिजे, समर्पण कळालं पाहिजे महाराज. आमच्या सनातन धर्माचं समर्पण काय, समन्वय काय. कधीतरी रामायण पहा. या जगाच्या मालकानं आपल्या आईच्या वचनाकरता, सावत्र आईच्या वचनाकरता 14 वर्ष वनवास स्वीकारलं. एका चक्रवर्ती सम्राटाची कोण आहे? मुलगी आहे. एका चक्रवर्ती सम्राटाची सून आहे आणि एका विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. मी 14 वर्ष वनवासात जाईन मालक, तुमच्या सोबत यायला तयार आहे. आजची सीता म्हणत होती या वनवासातून 14 वर्ष माझ्या बापाच्या घरी राहते, नाही तर मग दुसरा नाही. हे शिकलं पाहिजे. माय सांगते बाबू बाई पाय 15 दिवस ते बरं आहे की नाही, दे टाकून, तिसरा पाहू. आता आपलाच काळ आहे कोणाचा. ही आमची परंपरा आणि राजा आमच्या सीताई जगज्जननी पासून पाहिलं पाहिजे की मालकाचा जर संकट असेल तर त्याच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे. भाऊ कोणाला म्हणतात दादा, सावत्र बंधू आहे लक्ष्मण दादा. पण मा मी जाणार माझ्या दादा संग 14 वर्ष मा, जायचंय मला मा. कुठं रे राजा? ढाब्यावर जा लागते, मजा मारायला जा लागते. नाही, अयोध्येसारखं ऐश्वर्य, अयोध्येसारखे भोग त्याग करून निघावं लागते. उर्मिली सारखी पत्नी पतिव्रता टाकून निघावं लागते. ती सावत्र भावाच्या मागे लागते. कोण? लक्ष्मण दादा. आजही त्या भावाची गरज आहे रामाला, आजही रामाची गरज आहे घराघरामध्ये दादा त्या विचाराची. आणि लक्ष्मण दादानं निघावं कोणाच्या करता? सावत्र भावा करता. कोरोनाच्या काळात सगळ्या भावा करता कोणी गेलं नाही बरं. नाही, उर्मिलेनं जाऊच नाही, त्याला मरू द्या म्हणे त्याला तिकडेच. हा मेला तर चालते पण डब्बा द्यायचा नाही. तिसरा भाऊ आहे भरत. अरे भावाची चातकासारखी 14 वर्ष 14 दिवस वाट पाहायची दादा. 15व्या दिवशी जर आले नाही ना तर हा प्राण देणार आहे, प्राण. ज्याला गादी भेटली होती, ऐश्वर्य भेटलं होतं महाराज, अयोध्येची गादी होती, पण त्या गादीचा भोग घेतला नाही. शेवटचा बंधू लहान आहे, शत्रुघ्न आहे. बाप दशरथ राजा निघून गेले. जगाचा मालक 14 वर्ष वनवासात आहे. लक्ष्मणासारखा भाऊ वनवासात आहे. भरतासारखा साधू गावाच्या बाहेर आहे नंदीग्रामाच्या ठिकाणी. अशा पोरक झालेल्या घराला लचके तोडण्यासाठी अनेक गिधाड येत असतात दादा. घरातला करता माणूस जाऊ द्या, ते घर संपवण्याकरता अनेक गिधाड तयार असतात. पण माझ्या लक्ष्मण दादानं ती अयोध्या अबाधित ठेवली. याचं कारण आहे अहो तिन्ही मातेचं संगोपनही केलं. आणि एवढंच नाही, पुत्रवत प्रजेचं पालन करणारा आणि एवढं सहन करूनही सुद्धा गादीवर न बसणारा या जगातला एकमेव भाऊ कोण असेल तर तो शत्रुघ्न आहे. आणि आजही त्या भावाची घराघरात गरज आहे. म्हणून हे संस्कार जर तुम्ही जोपर्यंत आपल्या कुळामध्ये आपल्या मुलामध्ये देणार नाही ना दादा, तोपर्यंत आमच्या संप्रदायाला सोन्याचे दिवस येणार नाही. माझ्या तुकोबरायने म्हणावं, माझ्या जीवनामध्ये मी सोन्याचा दिवस प्राप्त केला. 4 पुरुषार्थ आहेत, धर्म अर्थ काम मोक्ष. आणि शेवटचा जो मोक्ष आहे त्याच्यावर मी काय दिली? लाथ दिली. तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता, तुका म्हणे आता,
गेला जडमुरलीचा गेला जडमुरलीचा रे रे सुरू होऊन राहिलो. बडियाची अंकिता आम्ही झालो, बळीवंत लाथाडीला संसार केला षडूर्मीचा मार. या ठिकाणी सेवेचं भाग्य मला प्राप्त झालं, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. माझ्या कीर्तनामध्ये आज खूप मोठे मोठे महात्मे आहेत. आमचे बाबा आहेत, परशुराम दादा आहेत, विशाल दादा आहेत, निवृत्ती दादा आहेत, आमचे विनेकरी बाबा. सगळ्यांच्या समताने या ठिकाणी ब्रह्मरसाचा आनंद आपण या ठिकाणी सगळ्यांनी या ठिकाणी प्राप्त केला. काही चुकीचं बोललं गेलं असेल नाही का, मोठे मोठे माणसं आहेत आमची. हरिभक्तपरायण गायत्रीताई सुद्धा आहे. आणि एक विशेष, या गावामध्ये ज्यांचं कीर्तन झालं 2005च्या अगोदर नाही बाबा, हा आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज खोंड नाही का, बाबाच्या याच ठिकाणी कार्यक्रम झालेला आहे. आणि या गावात माझा पुन्हा या योग आला बाबा गेल्यानंतर. मला खूप आनंद वाटला. आणि तुमच्या इथचं संख्या पाहून तर खूप वाटलं की माणसं बायेपेक्षा म्हणजे बायेपेक्षा माणसं जास्त आहेत, त्याबद्दल बरं हा त्याच्याबद्दल खूप आनंद वाटला. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आमचे गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराजांचे भाचे सुद्धा आमच्या सोबत आले नाही का. हो, आमच्या इकडचं वैभव, खूप आनंद या ठिकाणी. काही चुकलं असेल ना दादा, माझ्या ते वाणीचे दोष आहे, पण योग्य असेल ते माझ्या गुरुजनाचं आहे. का बालक बुबुडा बोली, का वाकुडा विचुका पावली, ते चोज करुणी माऊली रिजे जीवी नाही का. ज्ञानेश्वर
माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय गुरु माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गण गणात बोले गण गणात बोले गण गण गणात बोले अनंत कोटि वाह 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 बहुत बढ़िया जय विठ्ठल जय विठ्ठल